हॅलो चेक. हॅलो हॅलो. चला दुसऱ्या फेरीला सुरुवात करतोय. आहेत ना? झोपलो नाही ना? आज गोवाची झोप उडवायची ना? तुम्ही बोललात तर उडवणार. चला बघा बारी कशी करतो बघा. हो बरेच काय बोलून गेले आहे ना. मी म्हटलं नवाय 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 छावाय बुवा पण आहे की नाही. नवीन घडतोय. बुवाला माझा एवढंच म्हणणं आहे, बुवा आधी घडा घडा, आधी तुम्ही घडा आणि नंतर आमच्यावर चढा. आधी घडा नंतर चढा आमच्यावर बुवा. तेवढी घासावी लागते बुवा. म्हणून मला म्हणायचं आहे काय म्हणतात बुवा. बुवांची जरा उजळली घेतो बघा कशी स्तवन मध्ये. आय हो मेरी जिंदगी में. ठीक आहे, सुंदर स्तवन. त्यानंतर गाण्याची चाल दिली माझ्या बुवानी, माझ्या गणाची चाल दिली. काय बोलले त्यांना तरी जमली काय बुवा. गाण्याची चाल कशी होती बघा. ऐका परत एकदा. जमली तर परत द्या, आहे की नाही. जमली तर परत द्या. चाल बघा कशी होती. अहो नाही जमत तर नका बोलू ना. नाही जमत तर नका बोलू. काय जबरदस्ती आहे तुमच्यावर. काय मानेवर सुरी ठेवले नका देऊ. संपला विषय. बघा चाल बघा कशी आहे. त्रिवार माझी वंदना हो या सभारंगणा. टेकल काय एवढा टेकल काय. त्रिवार माझी वंदना हो या सभारंगणा. तोडणी बंध लावला गंध लागला छंद तुझ्या नामाचा. बाप्पा मोरया श्री गणाचा. वाजू नको राहू दे हो. अशी चालू होती. उगाच काहीतरी कुठंतरी काहीतरी घुसवायचं आणि काहीतरी पूर्ण करायचं आणि लोकांचं मनोरंजन करायचं हो. असं नाही चालत. जर येत असेल तर पक्का द्या, नाही तर सोडून द्या बुवा. त्यानंतर बुवानी गण गायला ये मैदी के बोटे. दिसला बघ दारोदारी हो येणार कधी माझ्या घरी. असं काहीतरी बोलले हो. कटिंग देतो बघा. येशील कधी रे माझ्या भेटी हो. सजली ही धरणी तुझ्यासाठी. जाऊ दे परत आपल्याला वेळ नाही भेटणार. 20 मिनिटात मला बरंच काही ना काही बोलायचं आहे. ते तो तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. डायरेक्ट गवडलीची कटिंग घेतो बघा कसं गवडली बोलतात बुवा. जैता पाखाच्या महिन्याला कुठे रे. हा जरी असल्या दुष्ट जरी कसा प्रेमाने वागवतो नंदलाला हा हौस कान्हा एकीची भागवतो. एकीची भागवतो बुवा. तुम्हाला अश्लीलच गायचंय ना. अश्लीलच गायचंय. यांचं काय माहितीये का. यांचं काय माहितीये भोगल्या भागवतो यांना त्या अश्लील मध्ये जायचंय. पण बुवा राधा कृष्णानं त्या 16,108 गवळणी भोगलेलं आहे बुवा. भोगलं नाही. ते निष्पाप प्रेम होतं, निर्मळ प्रेम होतं. ते तुम्हाला समजलं पाहिजे बुवा. तुम्हाला ज्याने कोणी लिहिले ना कटिंग बघायची देतो. कटिंग आम्ही 16,108 हा साऱ्यांना टाळायचा
हो ऐका ऐका कटिंग कशी दिली बघा जागेवर. आम्ही 16,108 हा साऱ्यांना टाळायचा, पण शब्द दिला, पण शब्द दिला राधेला, गड्या तो तरी पाळायचा, पण शब्द दिला राधेला, गड्या तो तरी पाळायचा, पण शब्द दिला राधेला, गड्या तो तरी पाळायचा, पण शब्द दिला राधेला, गड्या तो तरी पाळायचा. 16,108 हा साऱ्यांना टाळायचा, 16,108 हा साऱ्यांना टाळायचा, पण शब्द दिला राधेला, गड्या तो तरी पाळायचा, पण शब्द दिला राधेला, गड्या तो तरी पाळायचा, पण शब्द दिला राधेला, गड्या तो तरी पाळायचा, पण शब्द दिला राधेला, गड्या तो तरी पाळायचा. म्हणतोस ना तू एकीचे भागवायचा. अरे तूच त्या राधेची इच्छा पूर्ण करू शकला नाहीस, तू काय एकीचे भागवणार. पहिल्या राधेचं प्रेम पूर्ण नाही केलंस तू, तिथं असं पण ठरलास तू बाकीच्या 108 गवळणीची काय भागवणार. गोवा फेल आहे, तुमचा विषय फेल केलाय बघा. त्यानंतर गोवा म्हणतात चला एक गाणं घेऊया मस्तपैकी. एक पहिला ठोका गोवांवर देतो आज बघा कसा. एका बाजून घेऊया. गोरी गोरी है कलाइया पहला तू मुझे हरी हरी चुड़िया, अरे अपना बना ले मुझे बालमा. अरे हरवाईला मला आला की नाही, अरे हरवाईला मला आला जमवून माकडा. कसा लागल जिवारी ना आता बघा. अरे हरवाईला मला आला जमवून माकडा, काय करशील तू माझं वाकड. अरे हरवाईला मला आला जमवून माकड, काय करणार तू माझं वाकड. काय करशील तू माझं वाकड. काय करशील तू माझं वाकड. अट्टहास धरला डोंगराचा फिरला, सांग तुला इथं कुणी धाडला. हरवाईला मला आला जमवून माकड, काय करणार तू माझं वाकड. हरवाईला मला काय करशील तू माझं वाकड. काय करशील तू माझं वाकड. लंकेचा मी अधिपती दशानन, शरणागणातच ये मला शरण, ये मला शरण, ये मला शरण. तो दशानन रावण म्हणतोय है ना रामाला, काय म्हणतो बघा. लंकेचा मी अधिपती दशानन, रणांगणात आज ये मला तूर शरण, मला तूर शरण, मला तूर शरण. गयावया करशील, अरे गयावया करशील, मग नंतर रडशील. गयावया करशील, मग नंतर रडशील. मजलात जातील तुझी लाकड, जमवून माकड, कशाला तू आलास इकडं. काय करशील तू माझं वाकड. जमवून माकड, कशाला तू आलास इकडं. काय करशील तू माझं वाकड. जमवून माकड, कशाला तू आलास इकडं. काय करशील तू माझं वाकड. जमवून माकड, कशाला तू आलास इकडं. काय करशील तू माझं वाकड. जमवून
एक असूनही एक का नाही बुवा. हा जो शक्तिदुरा आहे, शक्ती म्हणजे मी आदिमाया, तुरा म्हणजे तुम्ही शंकर. त्या शक्तिदुरामध्ये प्रश्न विचारायचा अधिकार हा आदिमाया तुम्हाला नाही बुवा. पण तरी पण तुम्ही विचारलात म्हणून देतोय बघा. राधाकृष्ण एक असून एक का नाही झाली? अरे तूच 7व्या अवतारी दिलेलं वचन मोडलंस ना. तूच 7व्या अवतारी दिलेलं वचन मोडलंस आणि मला काय विचारतोस? बघा कसं उत्तर दिले. त्यानंतर बुवा काहीतरी बोलले. कैलासावर चढून विषय आता तुम्हाला कटिंग कशी दिली बघा. शंभू महादेव मोठा जती कैलासावर चढायला आले बुवा. आधी घडा बुवा, नंतर कैलासावर चढा. आला कैलासाला हरवाया, आला कैलासाला हरवाया. आला की रे कैलासावर चढायला, आला कैलासावर चढाया. अहो मारुत मोठ्या बडाया, आला कैलासावर चढाया. इथं मारुत मोठ्या बडाया. मग असा दाबून टाकीन पाया, कसा असा दाबून टाकीन पायान तुझी फोडून जाईल काया. 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 आला कैलासावर चढाया, आला कैलासावर चढाया. इथं मारून मोठ्या बडाया, आला कैलासावर चढाया. इथं मारून मोठ्या बडाया. असा दाबून टाकीन पायान तुझी फोडून जाईल काया. 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 शंकर नारायण सावंत यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. त्यानंतर प्रतीक संजय तिके यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. शिशा समीर खांदारे यांच्याकडून देखील 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. कैलासवासी सोमा गंगाराम देवाळे यांच्याकडून देशभक्तीपर जे पहिलं स्तवन गायलं त्यासाठी 501 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. त्यानंतर स्वामिनी विराज देवाळे यांच्याकडून 201 रुपयाचा पारितोषिक. रियाज अनिल देवाळे यांच्याकडून 501 रुपयाचा पारितोषिक आले. तरी त्यांचं असं म्हणणं आहे की सांबा देवाचं गीत झालं पाहिजे. प्रवीण कामेरकर यांचं देखील असं म्हणणं आहे की सांबा धरणाईचं गीत झालं पाहिजे. मित्रांनो वेळ खूप कमी आहे, तरी पण एक कोकणा घेतो चला. सांबा धनी आईची कीर्ती गाजे घाटी वळे गावावरती. सांबा धनी आईची कीर्ती गाजे घाटी वळे गावावरती. किती सांगू त्यांची मातन कृपा आहे भक्तावरती. किती सांगू त्यांची मातीन कृपा आहे भक्तावरती. किती सांगू त्यांची मातीन कृपा आहे भक्तावरती. किती सांगू त्यांची मातीन कृपा आहे भक्तावरती. समाधानी आईची कीर्ती गाजे घाटीवळे गावावरती. समाधानी आईची कीर्ती गाजे घाटीवळे गावावरती. काही सांगू त्यांची मातीन कृपा आहे भक्तावरती. किती सांगू त्यांची मातीन कृपा आहे भक्तावरती. किती सांगू त्यांची मातीन कृपा आहे भक्तावरती. किती सांगू त्यांची मातीन कृपा आहे भक्तावरती. त्यानंतर अजय खांबल यांच्याकडून 201 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. मिनी महाबळेश्वर माचाळची सगळीच मंडळी इथं आलेली आहेत मित्रांनो. महेंद्र पाटील, किशोर पाटील, दिनेश भिसे, विकास भिसे, दिलीप पाटील, दिनेश पाटील यांच्याकडून 600 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी त्यांच्या आम्ही शतशः आभारी आहोत. त्यानंतर ईशान्वी निलेश माजळकर गाव झापडे
यांच्याकडून देखील 501 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे रमेश गाडे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक. अस्मी रुपेश घागवे यांच्याकडून 201 रुपयाचं. उर्वी निमरे ईश्वरी देवाळे 101 रुपयाचं. रोहित गोदाडे यांच्याकडून 501 रुपयाचं. कैलासवासी महेश देवाळे यांच्या स्मरणार्थ. त्याचप्रमाणे जयश्री जयराम बावळे यांच्याकडून 251 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. बाळकृष्ण जानू देवाळे 501 रुपये. कृष्ण हनेश टक्के यांच्याकडून देखील 501 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. आद्वी कल्पेश पितळे यांच्याकडून 201 रुपयाचा पारितोषिक. रमेश गाडे 201 रुपयाचा पारितोषिक. देवश्री दशात देवाळे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक. भारी भेटणार काही टेन्शन नाही घ्यायचं. नाला झोपार बॉईज 201 रुपये. त्यानंतर रजनी राजेश कातकर यांच्याकडून 501 रुपये. तुरेवाले शाहीर श्रीकांती सोडिये बुवा राजापूर यांच्याकडून देखील 201 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे सदालाल घराणे माझ्या घराण्याची शाहीर आहे. विठोबा साळवी यांची शिष्या सुप्रसिद्ध शक्तिवाली गायिका माझ्याच घराण्याची शाहीर आहे सौ संगीता पांचाळ बलेकर मॅडम शाहिरांकडून 251 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. तरी आम्ही स्वतःच्या आभारी आहोत. मित्रांनो आहे ना, थोडा वेळ खूप कमी आहे, लगेच फटाफट बारी घेतो. बघा कशी ती. मी तर बाई अडाणी सकू तुमच्या नावाचं लाल लाल कुकू हे कपाळी शोभल का बाई केळवाली मी सांगा तुम्हाला शोभल का. विषय कसा आलाय बघा. विषय ऐका बुवाचं लग्न झालंय मला माहित नाही. लग्न नसेल झालं तरी पण मला काय, लग्न झालेलं असेल मला काय माहित नाही, तरी पण विषय कसा दिला बघा. दारोदारी वणवण फिरतो म्हणे मी नामस्मरण जपतो. दारोदारी वणवण फिरतोय म्हणे मी नामस्मरण जपतोय. पण याचं वागणं फसलेलं हाय, याचं वागणं फसलेलं हाय. बिन लग्नाचा फिरतो बुवा याला पोरगी भेटल काय. 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 दारोदारी मनवण फिरतो म्हणे मी नामस्मरण जपतोय. पण याचं वागणं फसलेलं हाय, याचं वागणं फसलेलं हाय. बिन लग्नाचा फिरतोय बुवा याला पोरगी भेटत नाही. 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 सुंदर विश्वमोहिनी विश्वमोहिनी पाहून मोहित झाला ती विश्वमोहिनी. ती विश्वमोहिनी पाहून मोहित झाला ती विश्वमोहिनी. तिचं पाहिजे मला, तिचं पाहिजे मला असं सांगे तो विष्णूला. तिचं पाहिजे मला. काय म्हणायचंय. नारद मुनी ब्रह्मचारी होते. त्यांनी विश्वमोहिनीला पाहिलं, विश्वमोहिनीला पाहिलं आणि त्यांच्या मनामध्ये उत्तेजना निर्माण झाली. आणि म्हणून ते बोलले, ते विष्णुपाशी केले आणि म्हणाले की ही विश्वमोहिनी, ही विश्वमोहिनी ही मला पत्नी म्हणून हवे. तोच विषय गायला माऊल्या. पाहून विश्वमोहिनी, पाहून विश्वमोहिनी मोहित तो झाला. पाहून विश्वमोहिनी, विश्वमोहिनी मोहित तो झाला. पाहून विश्वमोहिनी. तिचं कन्या पाहिजे, तिचं कन्या पाहिजे. अहो सांगे तो विष्णूला तिचं कन्या पाहिजे. तिचं कन्या पाहिजे. तो सांगे तो विष्णूला तिचं कन्या पाहिजे. मिळवण्या मोहिनी काचा विठाला काय करावे हो कळे नयाला. गडी व्याकुळ झालेला हाय, गडी व्याकुळ झालेला हाय. बिन
लग्नाचा फिरतोय गोव्याला पोरगी भेटत नाही बिना लग्नाचा फिरतोय गोव्याला पोरगी भेटत नाही. बिना लग्नाचा फिरतोय गोव्याला पोरगी भेटत नाही. अहे! वा वा शांताराम भोवड यांच्याकडून आवाजासाठी 101 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. त्याचप्रमाणे योगेश नारकर माऊली यांच्याकडून देखील 1101 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. तर त्यांच्या आम्ही शतशः आभारी आहोत, ऋणी आहोत. बुवा काय बोलले, कैलासावर चढायचा अजून एक विषय बघा मित्रांनो, सुंदर विषय आहे. परवा मुंबईत लोकलमध्ये आपापसात मारामारी झाली आणि एका मुलाचा खून झाला. म्हणून मला म्हणायचं आहे, तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे माझी, तुम्हाला सीट भेटो न भेटो कुणाशी भांडायचं नाही, सगळ्यांशी हसत राहायचं. भेटली तरी ठीक, नाही भेटली तरी ठीक, तुमची काळजी वाटते. म्हणून मला म्हणायचं आहे, रेकॉर्ड ब्रेक केलाय ध्यान, गर्दी पाहून मोठी झाली चढायची खोटी, सर करायचं कसा रे गडा, दाराची थांबलो बघत बसलो, तिथं झाला सगळ्यांचा राडा. मग एवढंच ध्यानी घ्या दडा. बुवा लक्ष ठेवा काय म्हणायचं मला. मग एवढंच ध्यानी घ्या दडा, हसत खेळत बुवावर चढा. मग एवढंच ध्यानी घ्या दडा, हसत खेळत राहून बुवावर चढा. एवढंच ध्यानी घ्या दडा, हसत खेळत बुवावर चढा. एवढंच ध्यानी घ्या दडा, हसत खेळत बुवावर चढा. देवळाने संस्कार देवळ 201 रुपयाचा पारितोषिक. मित्रांनो, आजचा म्हणजे या आताच्या तुकाराम मुंडे एक कर्तव्यनिष्ठ अधिकारी आणि यांच्यासाठी 2 ओळी बघा. बोलावे तैसी चाल तयाची वंदावी पाऊले, सत्याच्या वाटेवर चालणारे असे अधिकारी लाभले. बंद केले तर भेसळीचे धंदे, आज तुकाराम मुंडेमुळं आपल्याला स्वच्छ दूध मिळणार आहे. म्हणून मला म्हणायचं काय, बोलावी तैसी चाल तयाची वंदावी पाऊले, सत्याच्या वाटेवर चालणारे असे अधिकारी लाभले. बंद केले भेसळीचे धंदे, त्यांचं नाव तुकाराम मुंडे. बंद केले तर भेसळीचे धंदे, त्याचं नाव तुकाराम मुंडे. बंद केले तर भेसळीचे धंदे, त्याचं नाव तुकाराम मुंडे. बंद केले तर भेसळीचे धंदे, त्याचं नाव तुकाराम मुंडे. गरिबांच्या खासासाठी उभे राहिले खंबीरपणे, प्रामाणिकपणाची पताका फडके त्यांच्या
घेतला पक्ष निर्भीड उभे आहेत एकटे निर्भीड उभे आहेत एकटे आपलं कर्तव्य बजावतात म्हणून कर्तव्यालाच दिला हो मान नाही कोणताच घेतला पक्ष त्यांच्यात कामाचा दाखला देती सारी गणताही साक्ष बंद केले तर भेसळीचे धंदे त्याचं नाव तुकाराम मुंडे बंद केले तर भेसळीचे धंदे त्याचं नाव तुकाराम मुंडे बंद केले तर भेसळीचे धंदे त्याचं नाव तुकाराम मुंडे बंद केले तर भेसळीचे धंदे त्याचं नाव तुकाराम मुंडे बोलावे तैसी चालत याची वक्तावी पाहुले त्याच्या वाटेवर चालणार असे अधिकारी लाभले बंद केले तर भेसळीचे धंदे त्याचं नाव तुकाराम मुंडे बंद केले तर भेसळीचे धंदे त्याचं नाव तुकाराम मुंडे बंद केले तर भेसळीचे धंदे त्याचं नाव तुकाराम मुंडे बंद केले तर भेसळीचे धंदे त्याचं नाव तुकाराम मुंडे. आणि भुवनचा आजच्या बारीचा माझ्यावरचा प्रश्न मित्रांनो मला माझं असं म्हणणं आहे जोपर्यंत आपल्या अभ्यासातून तो विषय जात नाही तोपर्यंत द्यायचा नाही म्हणून बुवा नक्कीच तुमची भेट जर पुन्हा कधी झाली तर उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. शेवटचं गाणं मला म्हणायचं आहे आणि बारी संपवतो बघा. शक्ती दुर्याचा खरा बादशाह शक्ती दुर्याचा खरा बादशाह कैलासवासी रामचंद्र घाणेकर माऊली यांना फक्त एक श्रद्धांजली गीत अर्पण करतो बघा. सत्तेसाठी लाचार झाले हो कलगी तुराची खरी होती बादशाही कलगी तुराची खरी होती बादशाही रामचंद्र घाणेकर पुन्हा होणे नाही रामचंद्र घाणेकर पुन्हा होणे नाही रामचंद्र घाणेकर पुन्हा होणे नाही रामचंद्र घाणेकर पुन्हा होणे नाही. कलगी तुराची खरी कलगी तुराची खरी होती बादशाही कलगी तुराची खरी होती बादशाही रामचंद्र घाणेकर पुन्हा होणे नाही रामचंद्र घाणेकर पुन्हा होणे नाही रामचंद्र घाणेकर पुन्हा होणे नाही रामचंद्र घाणेकर पुन्हा होणे नाही. गीतकार माझे शाहीर सहशाहीर दयानंदजी पाटील यांनी लिहिलेलं गायन केलेलं दिनेश गीती व काका जोगळे यांच्या सुमधुर आवाजातील आगमन गीत लवकरच कोकण म्युझिक या चॅनलवर प्रदर्शित होणार आहे. स्वप्नील गीते यांच्याकडून या 501 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. तरी आवर्जून चॅनलला भेट द्या आणि हे गाणं नक्की ऐका. मित्रांनो वेडी वाकडी सेवा तुमच्या समोर सादर केलेली आहे. वेळ खूप कमी नाही तर अजून बुवांना काय उडवायची उडवली असती पण वेळ खूप कमी आहे. बुवांना पण वेळ मिळाला पाहिजे ते पण नवीनच आहेत त्यांना पण वेळ मिळाला पाहिजे त्यांना पण त्यांची कला सादर केली पाहिजे. म्हणून माझ्या दुसऱ्या फेरीचा सर्वांना समाप्त करतो आणि सर्वांना पुन्हा एकदा मनस्वी आभार मानतो. जय हिंद जय भारत.
शाहिरांना दुसऱ्या फेरीसाठी शुभेच्छा देतो आणि माझी बारी संपली असं जाहीर करतो.